अधिराजचा श्वास नकळत वेगाने चालू लागला. त्याची पापणी अजिबात लवत नव्हती, इतका तो चेहरा बघायला उत्सुक झाला होता. इथून पुढे आत्ता आत्ता त्याचा चेहरा दिसणार, तो नेमका कोण आहे हे कळणार. आता फक्त काही सेकंदाचा प्रश्न होता आणि ओळख पटणार होती. आधिराजला आजूबाजूचं काही ऐकूसुद्धा येत नव्हतं, इतकं तो मग्न झाला होता. पण पुढच्या क्षणी बीप 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 संपूर्ण गोदामात लाल रंगाच्या इशाऱ्याचा दिवा पेटू लागला. स्क्रीनवर एक संदेश झळकू लागला, वॉर्निंग प्रिमायटर ब्रीच. अधिराजने स्क्रीनवर झूम होणारी दृश्य निरखली. प्रत्येक कॅमेऱ्याचा अँगल वेगळा होता. परिसराचा एकही कोपरा दुर्लक्षित झालेला नव्हता. इतकी काटेकोर सुरक्षा त्याने फार कमी ठिकाणी पाहिली होती. हे लोक खूप प्लॅनिंग करून काम करत आहे. प्रत्येक योजना महिनोन महिने आखली जात आहे. त्याच्या मनात हा विचार चमकून गेला. इतक्यात एक तरुण धावत येऊन मास्कधारी माणसाजवळ आला. सर, आपल्या 1 किलोमीटरच्या परिसरात सशस्त्र 20 ते 25 लोक शिरले आहेत. आपल्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. तसे सिग्नल मिळाले आहेत. हे ऐकून मास्कधारी माणसाने आपला हात खाली घेतला. तशी अधिराजच्या चेहऱ्यावर नाराजी आली. पुन्हा एकदा सत्य त्याच्यापासून लांब गेलं होतं. अधिराजने क्षणार्धात स्क्रीनकडे नजर टाकली. हे लोक प्रत्येक दिशेवर नजर ठेवून आहेत. म्हणजे हा साधा अड्डा नाही. इथे येण्याआधीच त्यांनी प्रत्येक शक्यता गृहीत धरली होती. त्याच्या मनात विचार चमकून गेला. सगळ्या टीम अलर्ट्स. त्याने आपल्या टीमला मागे वळून आदेश दिला. इतक्यात धाड असा मोठा आवाज झाला. गोदामाच्या बाहेर जबरदस्त स्फोट झाला होता. संपूर्ण गोदाम हादरलं. जणू गोदामाच्या बाहेरच काहीतरी उडवलं गेलं होतं. छतावरची धूळ खाली पडू लागली. पृथ्वी दचकून मागे सरकला. सर! गोदामाच्या बाहेरून गोळीबारांचा आवाज घुमू लागला. टॅक टॅक टॅक. एका रायफलधाऱ्याने धावत आत येत मोठ्याने सांगितलं, सर, बाहेर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. क्षणात संपूर्ण गोदामात खळबळ उडाली. मास्कधारी माणसाने विजेच्या वेगाने मागे वळून आदेश द्यायला सुरुवात केली. टीम बीटा, तुम्ही मुख्य दरवाजा सांभाळा. टीम थीटा, तुम्ही मागच्या दरवाजावर जा. लक्षात ठेवा, कुणीही आत येता कामा नये. तसा कोणी प्रयत्न केला तर त्याला जिवंत सोडू नका. येस सर, सगळे एकसाथ म्हणाले. प्रत्येकजण आदेश ऐकताच एका सेकंदाचाही विलंब न करता आपल्या जागेवर गेला. कोणतीही धावपळ नव्हती, गोंधळ नव्हता. हे दृश्य पाहून अधिराजच्या मनात एकच विचार आला, हे भाडोत्री गुंड नाहीत. यामागे वर्षानुवर्षांचं प्रशिक्षण आहे. अधिराज आणि पृथ्वीने एकमेकांकडे पाहिलं. आपल्या आयुष्यात क्षणाभरापूर्वी काय घडत होतं आणि आता काय घडतंय? अधिराज मनात विचार करत होता, हे नक्की कोण आहेत तरी कोण? अधिराजच्या आयुष्यात अनेक शत्रू आले होते. काहींनी त्याच्यावर हल्ले केले तर काहींनी विश्वासघात केला. पण आज पहिल्यांदाच त्याला समोरची माणसं समजत नव्हती. त्यांच्यात शत्रूचा राग नव्हता आणि मित्राचा आपलेपणाही नव्हता. आणि हीच गोष्ट त्याला सर्वाधिक अस्वस्थ करून जात होती. जर हे माझे शत्रू असतील तर मग हे माझ्यासाठी एवढा मोठा धोका का पत्करत आहेत? आणि जर हे मित्र आहेत तर मग अजून आपली ओळख द्यायला काय एवढे आडेवेडे घेत आहेत? का नाही लगेच आपली ओळख दाखवत? इतक्यात पुन्हा एकदा प्रचंड स्फोट झाला. संपूर्ण गोदाम पुन्हा आदरलं. भिंतीवरचे LED स्क्रीन काही क्षण खरखरले. एका स्क्रीनवर काही दृश्य स्पष्ट दिसू लागली. SUVच्या दिशेने काही काळ्या कपड्यातली बंदूकधारी माणसं पुढे सरकताना दिसली. त्यांच्या हालचाली पाहून अधिराजच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. आता हे कोण? एकाचा प्रश्न सुटला नव्हता तर दुसरं कुठं हजर होतं? मनाशी विचार करून करून तो फार थकला होता. त्याने स्क्रीनवर लक्ष टाकलं. त्यांचं प्रशिक्षण वेगळंच होतं. ते प्रत्येक आयुष्याचा वापर करत पुढे सरकत होते. त्यांच्याकडेही अत्याधुनिक शस्त्र होती. मास्कधारी माणूस स्क्रीनकडेच पाहत शांतपणे म्हणाला,
ते अपेक्षेपेक्षा लवकर पोहोचले. म्हणजे यांना आधीपासूनच माहिती होतं की कोणीतरी येणार आहे. मग हा संपूर्ण सापळा माझ्यासाठी होता की त्या हल्लेखोरांसाठी? आदिराजच्या मनात प्रचंड प्रश्नांची गर्दी झाली. आदिराजला वाटलं आता तरी हा माणूस आपल्याशी बोलेल, म्हणून त्याने न राहून विचारलं, कोण आहेत ते? पण त्याला काहीच उत्तर मिळालं नाही. मांसधारी माणसाने अधिराजकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. तो फक्त आपल्या टीमला वायरलेसवरून सूचना देत होता. समोरची बाजू सील करा, मागचं शटर लॉक करा, सर्व ब्लास्ट डोअर खाली सोडा, स्नायपर्स आपल्या जागेवर तयार राहू द्या, कोणत्याही परिस्थितीत त्यांना मुख्य हॉलपर्यंत पोहोचू देऊ नका. इतक्या दुसरा कमांडो धावत आत आला. सर, गडबड झाली. बोल, काय झालं? सर, त्यांनी बाहेरचं सुरक्षा कवच भेदलं आहे. ते आत शिरले आहेत. ऑपरेशन फेज 2 सुरू करा, त्याने लगेच आदेश दिला. क्षणभर संपूर्ण गोदामात शांतता पसरली. मास्तरी माणसाने एक मोठा श्वास घेऊन सोडला. जणू त्याला काही आधीच्या सगळ्या गोष्टींचा अंदाज होता. तो शांतपणे म्हणाला, आत्ता वेळ आपल्या हातून निसटली आहे. पुढचा प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. तो चालत अधिराजकडे आला. अधिराज, आज जर मी तुला इथून बाहेर घेऊन निघालो नाही तर पुढचा सूर्योदय तू तुझ्या मर्जीने पाहू शकणार नाहीस. अधिराजला कळत नव्हतं हा समोरचा माणूस असा कोड्यात का बोलतोय. का? माझ्या मागे पोलीस लागलेत म्हणून? अधिराजने विचारलं. मास्कवाल्या माणसाने नकारार्थी मान हलवली. मग त्याने एक दीर्घ श्वास घेतला, कारण तो काही क्षण थांबला. तुझ्या मागे पोलिसांपेक्षाही खतरनाक शत्रू लागलेला आहे. अधिराज काही बोलणार इतक्यात तोच पुढे म्हणाला, तो कोण आहे माहीत आहे का तुला? ब्लॅक क्वीन. ती तुला मारणार नाही. अधिराज पुन्हा काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिला. म्हणजे ती तुला जिवंत पकडणार आहे. क्षणभर अधिराजच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पूर्णपणे नाहीसा झाला. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी ब्लॅक क्वीनचे नाव इतक्या खात्रीने घेत होतं. इतकी माहिती तिच्याबद्दल फार थोड्या लोकांकडे असू शकत होती. मास्कवाला माणूस त्याच्याकडे पाहत म्हणाला, आणि तिच्या हातात जर तू जिवंतपणे पडलास तर तुला मृत्यूसुद्धा सुटका वाटेल. पृथ्वीने अधिराजकडे पाहिलं. भीतीपेक्षा त्याच्या चेहऱ्यावर प्रथमच संभ्रम स्पष्ट दिसत होता. प्रत्येक परिस्थितीवर नियंत्रण ठेवणारा अधिराज आज स्वतःच प्रश्नांच्या जाळ्यात अडकला होता. बाहेर अजूनही अंधाधुंद गोळीबार चालू होता. मास्कवाल्या माणसाने रायफलचं मॅगझिन एका झटक्यात तपासलं आणि सेफ्टी काढली. त्याने आपली रायफल शांतपणे उचलली आणि म्हणाला, उरलेल्या प्रश्नांचं उत्तरं तुला नंतर मिळतील. अधिराजने नकळत आजूबाजूला नजर फिरवली. प्रत्येक कमांडो आपापल्या जागेवर ठाम उभा होता. गोळीबार सुरू असूनही कोणाच्याही चेहऱ्यावर घाई किंवा भीती दिसत नव्हती. अशा शिस्तीत काम करणारी संघटना त्यांनी याआधी फारच कमी पाहिली होती. आता माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत यायचं की इथेच तुला मरायचं आहे, हा निर्णय तुझा आहे. त्या माणसाने अधिराजला निर्णय घ्यायला सांगितला. त्या एका वाक्याने अधिराजच्या मनात प्रचंड संघर्ष सुरू झाला. आयुष्यभर त्यानं कोणावरही सहज विश्वास ठेवला नव्हता. प्रत्येक निर्णय त्याने स्वतःच्या बुद्धीवर आणि निरीक्षणावर घेतला होता. पण आज परिस्थिती वेगळी होती. समोर उभा असलेला माणूस आपली ओळख लपवत होता. तरी त्याच्या प्रत्येक कृतीत अधिराजला वाचवण्याची घाई दिसत होती. दुसरीकडे बाहेर सुरू असलेला गोळीबार क्षणोक्षणी जवळ येत होता. प्रत्येक सेकंद निघून जात होता आणि त्याच्यासोबत पर्यायही कमी होत होते. एक चुकीचा निर्णय आणि कदाचित हा आयुष्यातला शेवटचा निर्णय ठरणार होता, याची त्याला पूर्ण जाणीव होती. अधिराज काही क्षण त्या माणसाकडे बघतच राहिला. आयुष्यात पहिल्यांदाच अधिराजला असं जाणवलं, तो खेळाचा सूत्रधार राहिला नव्हता,
कोणीतरी दुसराच पट मांडत होता आणि पहिल्यांदाच त्याला वाटलं की परिस्थितीचं वरचं त्याचं नियंत्रण पूर्णपणे निसटलं आहे. आज खेळाचे नियम बदलले होते आणि या खेळात चाल कोणाची आहे हे अजूनही त्याला समजलं नव्हतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा. पुढच्या भागात पाहूया. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी येणारे पुढचे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. ही कथा एक काल्पनिक कथा आहे. कुठेही संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद.